श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकचं भोंदू अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खरात यांच्या विरोधात दाखल होत असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यातील सुनावणीसाठी त्याला ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत खरात याला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। जादूटोणा आणि अघोरी प्रकार करत खरात याने महिलेला गरोदर असताना पूजा करायची असं सांगून तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आणि त्याच गुन्ह्यात न्यायालयानं आज त्याला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। एसआयटीने आरोपी भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज रोजी पोलीस कस्टडी साठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये त्याला आज हजर करण्यात आलेलं होतं। यातली जी फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला आणि तिचा शीलभंग केलेला आहे आणि या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। एकूणच भोंदू अशोक खरात आणखी 5 दिवस पोलीस कोठडीत असणार आहे। आणखी कारणानं देखील पोलीस तपासात समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।